सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्या पाठोपाठ आमदार सुरेश धस यांनीही कृषी घोटाळ्यावरून धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली। मागणी नसतानाही युरिया खरेदी करण्यात आल्याचा दावा सुरेश धस यांनी केला। हे आरोप करतानाच कृषी विभागातील रेड कार्डही सुरेश धस यांनी वाचून दाखवलं। हे सर्व आरोप करतानाच सुरेश धस यांनी पहिल्यांदाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली। 2024 रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली। त्याचा हा पुरावा। शेतकऱ्याची मागणी नाही, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मागणी नाही, कोणाचीही मागणी नाही नसताना वर उल्लेख केलेल्या ह्या बाबी देण्याचा निर्णय 6 मार्च 2024 ला माननीय मंत्री कृषी यांनी घेतला। माननीय आका वाल्मिक कराड यांनी हे पत्र टराटरा फाडलेलं आहे, फाडून फेकून दिलं हे पत्र। मी आज कृषी आयुक्तालयाला चॅलेंज करतो, त्यांच्याकडे हे पत्र आहे का? त्यांच्याकडे हे पत्र नाहीये। म्हणजे RSSच्या भारतीय किसान संघाचं पत्र हे आका जे आता आतमध्ये आहेत, गेलेले आहेत, त्यांनी हे टराटरा पत्र फाडून टाकलेलं आहे। आणि हे पत्र मग आकाच्या आकाला विचारलं असं ना, फाडून टाको का? मग फाडून टाको म्हणलं तर मग देवेंद्र फडणवीस साहेबांना याचं उत्तर द्यावं। थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना, आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही। परंतु तुम्ही का चिटकून बसलाय त्याला? कशामुळे अलगद चिटकून बसलाय? आणि त्याच्यामुळे आमचे कुठं अजितदादाच्या पक्षाची पाहिजे तेवढी प्रसिद्धी होती, त्याच्यामुळे आम्हाला बी आनंद वाटतोय। दरम्यान अंजली दमानिया करत असलेल्या आरोपांनंतर आता धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं स्पष्टीकरण दिलं। अंजली दमानिया खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोप करत असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला। दमानिया म्हणतात ते पत्र सचिवांनी तयार केलेलं टिपण आहे, त्यावर तारीख टाकायची पद्धत नाही असा दावा त्यात करण्यात आला। जाणीवपूर्वक केलेल्या बदनामीबद्दल दमानिया यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया असल्याचं देखील त्यामध्ये म्हटलं गेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला। आपण पाहूया। मला इतक्या जणांचे मेसेजेस आलेत, इफ्कोच्या डीलर्सचे आलेत, इफ्कोच्या अधिकाऱ्यांचे आलेत की इफ्को नावाची जी कंपनी आहे फेडरेशन, ते किती फ्रॉड आहे, त्यांचे अधिकारी जेलमध्ये आहेत, ते CBIने त्यांच्यावर FIR केलेलं आहे। खरेदीची सुद्धा होते ती सुद्धा इफ्कोच्या माध्यमातून होते। धनंजय मुंडे अशा पद्धतीची खरेदी करू शकतात? नाही, धनंजय मुंडेंनीच केलेली आहे आणि ती इफ्कोच्या माध्यमातून झालेली नाही आहे, ती त्यांनी पालीवाल महेश्वरी थ्रू केली आहे। आणि पालीवाल महेश्वरी नावाची जी कंपनी आहे त्याचं बरेचसे डिटेल्स आता काढणं गरजेचं आहे, पण बँक डिटेल्स हे मला काढता येणार नाही, ते सरकारने काढले तर दूध का दूध पाणी का पाणी ताबडतोब होईल। कथित कृषी घोटाळ्याशी संबंधित अतिशय मोठी बातमी। 200 कोटी रुपयांचा दुसरा GR कृषी विभागानं कोणत्या आधारावर काढला असा सवाल उपस्थित झाला। खरंच मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती का असा सवालही उपस्थित झालाय। कृषी विभागानं घाईघाईत काढलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झालेत। ABP माझाकडे 200 कोटींच्या त्या नव्या GR वर प्रश्न उपस्थित करणारी कागदपत्र हाती लागली। 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या GR साठी मान्यता मिळाल्याचा मुंडेंचा दावा आहे। धनंजय मुंडेंनी कृषी सचिवांना लिहिलेलं पत्रही माझाच्या हाती लागलं। या पत्रावर कोणतीही तारीख नाही हे धक्कादायक उघडकीस आलंय। 23 सप्टेंबरच्या बैठकीत कृषी विभागाचा एकही विषय नसल्याचं उघड झालं। 30 सप्टेंबरच्या बैठकीत 3 विषय कृषी विभागाशी संबंधित होते, मात्र त्यात बळकटीकरण योजनेशी संबंधित एकही विषय नव्हता हे दिसून आलं। की 23 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याच्यामध्ये एक ठराव मंजूर झाला, तो 23 सप्टेंबरला मंजूर झाला आणि 30 सप्टेंबरला तो कन्फर्म झाला असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु हे दोन्ही मंत्रिमंडळाचे जे इतिवृत्त आहे ते बघितलं तर जो त्यांनी कार्यादेश काढला आहे, जो शासन आदेश काढला आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं की 23 सप्टेंबरला हा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर झाला होता, तो तसा कुठेही दिसून येत नाही। 23ला पण दिसून येत नाही, 30ला पण दिसून येत नाही। याचा अर्थ मंत्रिमंडळात ठराव मंजूर झालेला नसताना
धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यालयाने या निर्णयाची अंमलबजावणी केली, ज्याच्यामध्ये काही कोटी रुपयांची शेतकऱ्यांसाठी खरेदी होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.